वेलकम टू बँकिंग नॉलेज सिरीज। आज आपण लिबरलाइज रेमिटन्स स्कीम LRS ही कन्सेप्ट बघणार आहे। बेसिकली LRS ही जी स्कीम आहे यामध्ये आपल्याला फॉरेन करन्सी रेमिटन्स करता येतं विदाउट एनी प्रायर अप्रुव्हल ऑफ RBI। सो ही स्कीम फक्त रेसिडेंट इंडिव्हिज्युअल्स आणि मायनर्स यांच्यासाठीच अवेलेबल आहे। ही स्कीम कंपनी, HUF, ट्रस्ट, पार्टनरशिप फर्म्स एक्सेट्रा यांच्यासाठी अवेलेबल नाही आहे। या स्कीम अंडर एका फायनान्शियल इयरमध्ये आपण विदाउट एनी प्रायर अप्रुव्हल ऑफ RBI $250,000 पर्यंत फॉरेन करन्सी रेमिट करू शकतो। नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स कितीही चालतात, पण मॅक्सिमम लिमिट जे इथे मेन्शन केलंय ते म्हणजे $250,000। जर फॉरेन करन्सी रेमिटन्स $250,000 च्या वर गेलं तर मात्र RBI ची प्रायर अप्रुव्हल इज मस्ट। आता आपण कशासाठी रेमिटन्स करू शकतो? सो काही कॅपिटल अकाउंट ट्रान्झॅक्शन्स ज्यासाठी आपल्याला LRS अंडर रेमिटन्स करता येतो। फॉर एक्झाम्पल, नंबर 1, जर आपल्याला फॉरेन कंट्रीमध्ये बँक अकाउंट ओपन करायचं असेल तर आपण रेमिटन्स करू शकतो। जर आपल्याला बाहेर प्रॉपर्टी घ्यायची असेल तरी सुद्धा आपल्याला रेमिटन्स करता येतो। आणि जर आपल्याला बाहेर इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा एखादी सबसिडरी किंवा जॉईंट व्हेंचर तिथे ओपन करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला LRS अंडर रेमिटन्स अलाउड केलेला आहे। आता काही स्पेसिफिक पर्पजसाठी सुद्धा तुम्ही LRS अंडर रेमिटन्स करू शकता। सो फॉर एक्झाम्पल, गिफ्ट डोनेशन, त्याच्यानंतर एज्युकेशन, त्यानंतर गोईंग अब्रॉड फॉर एम्प्लॉयमेंट, त्यानंतर इमिग्रेशन। जर आपले कोणी क्लोज रिलेटिव्ह फॉरेन कंट्रीमध्ये राहत असतील तर त्यांच्या मेंटेनन्ससाठी सुद्धा आपण रेमिटन्स करू शकतो। त्यानंतर प्रायव्हेट व्हिजिट, बिझनेस ट्रिप्स यासाठी सुद्धा आपल्याला रेमिटन्स अंडर LRS अलाउ केलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, LRS अंडर जेव्हा आपण रेमिटन्स करतो तेव्हा आपल्याला एक फॉर्म फिलअप करून द्यावा लागतो, त्याचं नाव आहे A2। आणि A2 फॉर्म हा आपल्याला ऑथोराइज्ड डीलरची जी ब्रँच आहे तिथे सबमिट करावा लागतो विथ ऑल अदर कंप्लायन्सेस। आणि एकदा तो आपण सबमिट केला की आपल्याला रेमिटन्स करायला सोपं जातं विदाउट एनी प्रायर अप्रुव्हल। सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी, नॉलेजेबल व्हिडिओसाठी गाडगे क्लासेस चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।